Hello everyone. So today in this video we are going to see your lesson, or you can say poem 3.1 if, okay, of the unit 3. So let's do a warming up for that poem. So first of all there is a chit chat. Okay, let's see what are the questions there. So they ask to form a group and chat. Okay, so आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, तर आपल्याला काही ठराविक ग्रुप्स बनवायचे आहेत मुलांचे आणि त्यांच्यात डिस्कशन करायचं आहे. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? सो व्हेनेवर जेव्हा तुम्हाला तुमचे आईवडील असतील, पालक असतील, ते ओरडतात, काहीतरी चुकी करून बोलतात, तेव्हा तुम्ही त्याच्यावर काय रिॲक्शन देता? ओके, तर तुम्हाला त्याबद्दल लिहायचं आहे. सो मी माझे काही आन्सर्स आहेत ते इथं ऑलरेडी लिहिलेले आहेत. ओके, सो लेट मी शो यू. सो लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट, दॅट हाऊ डू यू रिॲक्ट व्हेन युअर पॅरेंट्स स्कोल्ड यू? जेव्हा तुम्हाला तुमचे पॅरेंट्स आहेत ते ओरडतात, ओके, तेव्हा साधारणतः तुम्ही त्याच्यावर काय रिॲक्शन देता? सो लेट्स सी. फर्स्टली, आय विल नॉट मेक एनी पॅनिक रिॲक्शन ऑन देम. मी त्यांच्यावर कोणतीही पॅनिक अशी रिॲक्शन देणार नाही. जे काय बोलतील ते व्यवस्थित पहिलं ऐकून घेईन. देन आय विल फर्स्ट लिसन टू देम अँड विल ट्राय टू अंडरस्टँड एक्झॅक्ट रिझन बिहाइंड द स्कोल्डिंग. सो त्यांचं नेमकं कारण काय आहे, ओरडण्यामागचं नेमकं रिझन काय आहे, ओके, ते शोधायचा मी प्रयत्न करेन. Okay, so you have to keep your patience, be politely with your parents. Then second one, see how do you feel when someone insults you? जेव्हा कोणी तुमचा साधारणतः तुमची थट्टा मस्करी करत असेल किंवा इन्सल्ट करत असेल, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? ओके, सो ऑब्वियसली वी फील बॅड. सो आय विल फील व्हेरी बॅड when someone insult me. It hurts me a lot. However, I always keep my reaction in control, or keep my patience in control, say. सो वी नो दॅट जेव्हा बघा आपल्याला कोणी वाईट बोलतं किंवा आपला इन्सल्ट करतं, तेव्हा स्पष्ट आहे की आपल्याला वाईट वाटणार आहे. सो यू विल फील बॅड आणि ते तुमच्या मनाला खूप लागतं, तरीही तुमचा जो पेशन्स आहे तो ढळू द्यायचा नाही आहे. सो यू हॅव टू ऑलवेज कीप युअर पेशन्स ऑर वॉट एव्हर द रिॲक्शन्स इन अ कंट्रोल. नाव लेट्स सी हाऊ विल यू रिॲक्ट वेन समवन. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ विल यू रिॲक्ट वेन समवन ऑर यू आर चीटेड बाय युअर फ्रेंड्स? जेव्हा तुमचे जे मित्र असतील, ओके, त्यांनी साधारणतः तुमचा असं म्हणू की घात केला किंवा तुमच्या काय अपेक्षा असतील त्या अपेक्षांना ते पुरेपूर उतरले नाहीत. ओके, थोडक्यात आपण असं म्हणतो गैरसमजुतीमधून हे प्रकार होतात. यावेळी तुम्ही काय कराल किंवा काय रिॲक्शन द्याल? ठीक आहे. सो हिअर आय विल ट्राय टू टॉक विथ देम अबाउट इट पोलाइटली. सो तुम्ही शांतपणे त्यांच्याशी व्यवस्थित पहिला बोलाल. देन आय विल नॉट मेक एनी रॉंग स्टेप अगेन्स्ट देम. मी कोणतीही चुकीची गोष्ट त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या अगेन्स्ट करणार नाही. अँड फर्स्ट आय विल ट्राय टू कम्युनिकेट विथ देम. मी सरळ जे काय असेल ते त्यांच्याशी व्यवस्थित बोलेन किंवा कन्वे करेन. ओके, नाऊ नेक्स्ट इज द लास्ट. व्हाय इट इज रॉंग टू मेक अ डिफरन्स अमॉंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर और कम्युनिटी? सो वी नो दॅट whether each and every person or everyone has a right to live happily at anywhere irrespective of their class, color or community. ओके, त्यांचं काही क्लास कोणता आहे, कलर काय आहे, कम्युनिटी कोणत्या कम्युनिटीमधून येतात, याचा काही संबंध नाही त्यांच्या जगण्याशी. ओके, प्रत्येकाला जगण्याचा, समृद्धपणे जगण्याचा अधिकार आहे. सो आफ्टर ऑल वी ऑल आर दी ह्युमन्स. सो वी नो दॅट वी शुड नॉट मेक एनी डिफरन्स अमॉंग अस. सो आपल्यातच आपण फरक करणं थोडंसं चुकीचं आहे, बिकॉज आपण मनुष्य प्राणी आहे, इतर प्राण्यांसारखं नाही, आपल्याला थोडीशी बुद्धिमत्ता आहे. ओके, सो त्यामुळं आपण आपल्याच मध्ये कोणताही फरक करता कामा नये. ओके, सो दीज आर दी क्वेश्चन्स फॉर दॅट चिट चॅट. नाव लेट्स सी दी सेकंड ॲक्टिव्हिटी इन द वॉर्मिंग अप. हिअर दे हॅव आस्क्ड टू कंप्लीट अ टेबल. ओके, they have suggested some actions here. You have to write the responses for that action. So let us see first action. You are punished by a teacher without any reason. जर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी काहीही कारण नसताना किंवा तुमच्या नकळत तुम्हाला असं वाटत असेल की तुमची चुकी नाही आहे आणि तुम्हाला त्यांनी ओरडलं किंवा काही पनिशमेंट दिली. सो सी हिअर व्हॉट इज द रिस्पॉन्स. आय शॉल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॉल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड्स. तुम्ही तुमचा राग किंवा सपोज मी असेल तर मी माझा राग कंट्रोल करेन, तो मी ढळू देणार नाही आणि त्याविषयी मी माझ्या शिक्षकांशी नंतर बोलेन. ओके, कम्युनिकेट करेन. नेक्स्ट, युअर फ्रेंड्स स्प्रेड रुमर्स अबाउट यू. जर तुमच्या मित्रांनी तुमच्याबद्दल काही अफवा, काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या तर. ओके, सो लेट मी शो यू माय आन्सर्स हिअर. सो सी हिअर इफ ओके, इज इट विजिबल? So your friends spread rumors about you, then I will not be upset and clear the confusion with my friends directly. So मी वाईट वाटून घेणार नाही सहसा,
आणि त्याचं जे कन्फ्युजन झालं असेल किंवा माझं काय गैरसमज झाला असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोलून डायरेक्टली क्लिअर करेन. ओके. नाव नेक्स्ट सी समवन डाऊट्स यू, कोणी तुमच्यावर शंका घेतली किंवा डाऊट असेल त्यांना. देन आय शॅल नॉट फील हर्ट अँड ट्राय टू हेल्प द अदर पर्सन टू अंडरस्टँड माय पॉईंट ऑफ व्ह्यू. मी साधारणतः वाईट वाटून घेणार नाही आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, त्याला नेमकी कशाविषयी शंका आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. ओके. सो ऑल थिंग्स शुड बी पोलाइटली. ओके. सो वी नो दॅट दीज आर द ऑल गुड मॅनर्स. देन युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. इफ युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग, तुमचे रिलेटिव्ह नातेवाईक असतील ते तुम्हाला साधारणतः कोणत्या तरी गोष्टीसाठी जबाबदार धरत आहेत. देन व्हॉट यू नीड टू डू, आय शॅल रिफ्लेक्ट अपॉन वेदर ही इज राईट. इफ ही इज राईट आय विल करेक्ट माय मिस्टेक. मी सुरुवातीला ते करेक्ट आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे बघून घेईन. इफ ही इज राईट, ते बरोबर असतील, देन आय विल करेक्ट माय मिस्टेक, मी माझी चूक सुधारेन. अँड इफ ही इज रॉंग देन आय विल नॉट आय विल टॉक इट अबाउट अँड क्लिअर द मॅटर. ओके. जर ते रॉंग असतील बाबा, काहीतरी तुमची चूक नसताना गोष्टी घडत असतील, सो त्यावेळी आपण काय करणार किंवा मी काय करेन की त्याविषयी मी त्यांच्याशी बोलेन आणि जो काय इश्यू असेल तो क्लिअर करेन. ओके. पोलाइटली. देन नेक्स्ट समवन हर्ट्स यू. जर कोणी तुम्हाला दुखवलं, सपोज तुमच्या मनाला वाईट वाटलं, देन आय शॅल नॉट फील अपसेट बट ट्राय टू अंडरस्टँड द रिझन. मी वाईट वाटून घेणार नाही, तरी आपल्याला थोडंसं वाईट वाटतंच, तर त्याविषयी आपण काय करेन, त्यांचं नेमकं रिझन काय, कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करेन. देन आय विल ऑल्सो टॉक पोलाइटली ऑर बी पोलाइटली ऑर यू कॅन से आय विल ऑल्सो पोलाइटली कन्वे इट टू दॅट पर्सन. तर त्या व्यक्तीशी तुम्ही पोलाइटपणे तुमचा जो मेसेज असेल तो कन्वे कराल किंवा तुम्ही त्यांच्याशी बोला. ओके. सो दॅट इज द सेकंड ॲक्टिव्हिटी. You can take the screenshots by pausing the video. Now next see third activity here. So here it says the complete the sentences meaningfully and share them with the class. आपल्याला इथं sentences complete करायचे आहेत. Okay, so the clauses are given here. Now first see, if you read books you will gain knowledge. जर तुम्ही पुस्तक वाचलं तर तुम्हाला ज्ञान मिळेल, खूप ज्ञान मिळेल. ओके. तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसंच आपल्याला काही इथं उदाहरणं दिलेली आहेत, आपल्याला ती कंप्लीट करायची आहेत. ओके. इफ यू डू एक्सरसाइज डेली, जर तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला, ओके, देन यू विल बी फिट, यू विल बी हेल्दी. सो असे बरेच लिहिता येतील आपल्याला. सो मी इथं काही लिहिलेले आहेत. इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बी स्ट्रॉंग अँड फिट. ओके. हिअर इफ यू डू एक्सरसाइज डेली यू विल बी स्ट्रॉंग अँड फिट. Then next one, if you pay attention and study systematically, suppose तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं शिकवण्याकडे आणि अभ्यास चांगला केला, you will pass the exam. तर तुम्ही एक्झाम पास व्हाल किंवा योग्य मार्गाने पास व्हाल. Then if you plan well you will complete the project in time. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं, प्लॅन केला, then you will complete the project in time. तुम्ही वेळेवर तुमचं जे वर्क असेल, प्रोजेक्ट असेल ते कंप्लीट कराल. Then next see, यू डोंट हॅव वरी इफ यू आर ट्रू. तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नसते जर तुम्ही खरे आहात, ट्रू आहात, तुमच्या बोलण्यात सत्य आहे. इफ यू आर स्पीकिंग ट्रूथ देन यू डोंट हॅव टू वरी. ओके. हे आपण क्लॉजेस वगैरे आपण या पोएमच्या शेवटी त्याच्या ग्रामर सेक्शनमध्ये डिटेलमध्ये बघूया. नाव लेट्स सी द लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट वॉर्मिंग अप. फर्स्ट, weaknesses and strength. Okay, so they have here listed some weaknesses and strength. You can see here. These are the some weaknesses or strength: fear, confidence, clarity, confusion, worry, courage, cowardice, compassion, bravery, hesitation, punctuality, laziness, anger, faith, patience, ambition, generosity, then impatience, cheerfulness, tolerance, arrogance, and aggressiveness. Now you have to divide or you have to classify them according to the weaknesses and strength. So here I have done for you. So weaknesses, aggressiveness, अति रागीटपणा, थोडक्यात रागीट स्वभाव हा एक तुमचे weaknesses आहे ते. anger, राग, arrogance, ओके. देन कन्फ्युजन, cowardice, भ्याडपणा, भित्रेपणा. देन फिअर, ओके, भीती. हेजिस्टेशन, एखाद्या गोष्टी संकोच करणे, तुम्ही पुढे होऊन स्वतःहून काही गोष्टी करत नाहीत. देन इम्पेशन्स, संयम नाही आहे तुमच्यात. देन लेझीनेस, आळशी आहे, आणि वरी, काळजी. सो ऑल दीज आर दी weaknesses. नाउ लेट्स सी व्हॉट आर दी स्ट्रेंथ्स हिअर. ॲम्बिशन, ब्रेवरी, चेअरफुलनेस, क्लॅरिटी. ॲम्बिशन म्हणजे काहीतरी तुम्हाला स्वप्न आहे, काहीतरी आयुष्यात करायचं आहे. ब्रेवरी, धाडस. चेअरफुलनेस, उत्साहीपणा थोडक्यात. क्लॅरिटी, एखाद्या गोष्टीत सुस्पष्ट आहात तुम्ही, ओके. देन कोणत्याही गोष्टी, अभ्यासामध्ये काय नेमकं करायचं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये. कंपॅशन, देन कॉन्फिडन्स, करेज, फेथ, विश्वास आहे तुमच्याकडे, कॉन्फिडन्स आहे, ओके.
देन तुम्ही ध्येयाला झपाटलेले आहात थोडक्यात. ओके, ध्येयाच्या बाबतीत तुम्हाला प्रत्येक वेळा ते डोळ्यासमोर दिसतं. दॅट इज वॉट कम्पॅशन से. जेनरसिटी, ओके, तुम्ही निर्मळ आहात थोडक्यात, जेनरसिटी आहे तुमच्यात. पेशन्स, पंक्च्युअलिटी, वक्तशीर आहात, आणि टॉलरन्स. ओके, तुम्ही सहिष्णू आहात, प्रत्येक गोष्टीकडे एका समान न्यायाने बघत असाल. सो दोज आर दी स्ट्रेंथ्स. ओके, यू कॅन लिस्ट इट आउट हिअर. So that is what the warming up of your poem 3.1, that is if. Okay, so I hope you will understand all the things. If you don't understand, you will comment it in a you can comment it in a comment box. Okay, thank you.